नागपुर से एक राहत भरी खबर सामने आई है। यशोधरा नगर पुलिस ने घर फोड़ियों के 2 मामलों को सुलझाते हुए आरोपियों को गिरफ्तार किया है और चोरी का सामान बरामद किया है। पुलिस की इस कार्रवाई से क्षेत्र में अपराधियों में हड़कंप मच गया है। यशोधरा नगर थाना क्षेत्र में हुई घरफोड़ी की वारदातों की जांच के दौरान पुलिस गश्त पर थी, तभी गुप्त सूचना के आधार पर आरोपी को हिरासत में लिया गया। पूछताछ में उसने अपने एक साथी के साथ मिलकर चोरी की वारदात को अंजाम देना स्वीकार किया। इसके बाद पुलिस ने आरोपी से चोरी का सामान भी बरामद कर लिया। इस तरह पुलिस ने 2 अलग-अलग मामलों का पर्दाफाश किया है। इस सफल कार्रवाई को डीसीपी परिमंडल 5 निकेतन कदम, एसीपी जरीप्रकाश बड़ीवार, वरिष्ठ पुलिस निरीक्षक रमेश खुने और अपराध निरीक्षक सुहास राउत के मार्गदर्शन में अंजाम दिया गया। इस ऑपरेशन में पुलिस उप निरीक्षक वैभव नागे, हेड कांस्टेबल राहुल बोंद्रे, किशोर देवांगन, सिपाही संदीप वानखेड़े, मनीष झरकर और महिला सिपाही कोमल गुज्जर की अहम भूमिका रही। वरिष्ठ अधिकारियों का कहना है कि इस तरह की प्रभावी कार्रवाइयों से आपराधिक तत्वों में डर पैदा हुआ है और आगे भी इसी प्रकार की सख्त कार्रवाई जारी रहेगी। एप्रिल महिन्यामध्ये आणि मे महिन्यामध्ये यशोधरा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 2 घरफोड्या झाल्या होत्या। त्या घरफोड्याच्या डिटेक्ट होण्याच्या अनुषंगाने माननीय डीसीपी सर निकेतन कदम सर आणि माननीय एसीपी सर बंडीवार सर यांनी सदरच्या घरफोड्या ह्या लवकरात लवकर डिटेक्ट करा असे आदेशित केले होते आणि त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आपण DB पथकाला घरफोड्याच्या अनुषंगाने माहिती काढण्यासाठी तसेच कोणी केले हे रेकॉर्डवरती आरोपी चेक करण्यासाठी त्यांना आदेशित केलेले होते। त्याप्रमाणे DB पथकाचे PSI श्री नागे व त्यांची टीम राहुल बोंद्रे, किशोर देवांगन, संदीप वानखेड़े, मनीष झरकर आणि क्षितिज चौरसिया यांनी रेकॉर्डवरती आरोपी चेक करत असताना त्यांना अशी माहिती मिळाली की त्याच्यातील जे आरोपी आहेत राहुल राजू हट्टेवार हा रेकॉर्डवरतील मालमत्तेविरुद्धचा आरोपी आहे आणि त्याचा जोडीदार आहे तो निकेश बलराज साहू हा काही दिवसापूर्वी इथून दिल्लीला गेल्याचं समजलेलं होतं। मग ह्या टीमने तो आरोपी चा पाठलागाने त्याची माहिती काढून त्याला इतर बातमीदारामार्फत त्याला नागपूरला बोलावून घेतलं आणि बोलावून घेऊन त्यांना ताब्यात घेतलं। तर त्या आरोपींकडून आता सध्या राजू हट्टेवार हा आरोपी आपल्या ताब्यामध्ये आहे, निकेश साहू हा फरार आहे। त्याच्यामध्ये एकूण 2 घरफोड्यामधील जो मुद्देमाल होता 351 मधील जो मुद्देमाल गेला होता एक 5,02,500 रुपयाचे सोन्या चांदीचे दागिने होते। त्याच्यातील 2,68,000चा मुद्देमाल आपण त्या आरोपीकडून जप्त केलेला आहे। उर्वरित माल हा जो फरारी आरोपी आहे त्याच्याकडे असण्याची शक्यता आहे। त्याच्यानंतर जो दुसरा 320/2025च्या गुन्ह्यामध्ये एक 36,000चा मुद्देमाल सोन्या चांदीचा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे। ही सदरची कामगिरी ही माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 श्री निकेतन कदम सर व एसीपी श्री बंडीवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली यशोधरा पोलीस स्टेशनकडील श्री वैभव नागे यांच्या DB पथकाने ही कामगिरी केलेली आहे।